भारतातील प्रत्येक गावामध्ये असे पार्क उभे राहावेत. मनुष्याला सर घ्यायला लागते शुद्ध हवा, आणि शुद्ध हवा द्यायचं काम जर कोण करत असेल ते वृक्ष करतात. येणाऱ्या पिढ्यांसाठी भविष्यामध्ये अनेक लोक जगावीत म्हणून ही 10, 1000, 2000 वर्षापूर्वी जी झाडं जगतात ती लावणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला श्वसनासारखे आजार असतील आणि विदाऊट डॉक्टर जर नीट करायचे असतील तर तुम्ही जुन्नरमध्ये 1 महिना येऊन राहा. जुन्नर तालुक्यातील रमेश खरमाळे आपल्यासोबत आहेत, ज्यांनी पर्यावरणासाठी अत्यंत मोलाचं असं योगदान दिलं आहे. शिवाय सुंदर असा जुन्नर तालुका आणि तिथली पर्यटन स्थळं जगाच्या नकाशावर येण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. त्याच पद्धतीनं त्यांचं वृक्षप्रेम आणि या परिसरावर असलेलं प्रेम हे त्यांच्या फेसबुक पेजमधून लाखो लोकांपर्यंत दिसतं. आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत. त्याने सुंदर एक असं ऑक्सिजनचं बेट तयार केलं आहे. या बेटासंदर्भात हे नक्की ह्याचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण त्यांच्यावर जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. सर नमस्ते. येस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सर, आपण जे काही हे ऑक्सिजनचं बेट तयार केलं आहे याचं वैशिष्ट्य आणि आपण जे ह्या परिसरात करताय काम त्याबद्दल आमच्या येस न्यूज मराठीच्या दर्शकांना काय सांगाल? मला वाटतं फक्त सर जुन्नरमध्येच हा पार्क तयार होणं नाही गरजेचं. आमची जी संकल्पना आहे की महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतातील प्रत्येक गावामध्ये असे पार्क उभे राहावेत. याचं कारण आहे की वाढती जागतिक तापमान वाढ, आणि जागतिक तापमान वाढीमध्ये मनुष्य अगदी आज भरकटून निघतो आहे. 42 डिग्री सेल्सिअसमध्ये आज शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मेथी आपल्याकडे होत नाही 42 डिग्री सेल्सिअसमध्ये. आणि जर भविष्यामध्ये जर शेती नष्ट होऊन द्यायची नसेल, आपली भविष्यामध्ये जर भूक भागवायची असेल तर आपल्याला ऑक्सिजन पार्कसारखे उपक्रम राबवणं फार गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी हिरवाईचे गुच्छ तयार करणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. कारण हे जर ऑक्सिजन पार्क जर तयार केले नाहीत, याचं कारण आहे मनुष्याला सर घ्यायला लागते शुद्ध हवा, आणि शुद्ध हवा द्यायचं काम जर कोण करत असेल ते वृक्ष करतात. आणि ह्या वृक्षांच्या माध्यमातून हवेतला कार्बन खेचला जातो, आणि आपल्या कार्बन खेचल्यामुळं आपल्या हृदयाला चांगल्या प्रकारचं ऑक्सिजन मिळतं. आज आपण पाहतोय की 4 वर्षाच्या मुलाला अटॅक येतात सर. गावामध्ये स्मशानामध्ये जर तुमच्या गावातील 10 माणसं जर जाळली असेल तर त्याच्यातले 8 माणसं फक्त अटॅकनीच मेलेत, 7 माणसं अटॅकनी मेलेत. त्याचं कारण आहे आम्हाला शुद्ध हवा भेटत नाही. आणि अशुद्ध हवा का भेटते? हवेमध्ये वाढतं कार्बन. जोपर्यंत हे कार्बन खेचलं जात नाही तोपर्यंत हृदयासारखे विकार प्रचंड प्रमाणामध्ये वाढत जातील आणि माणूस जात एखाद्या दिवशी नष्ट होण्याच्या मार्गावर असेल. म्हणून हे जे उपक्रम आहेत हे या ठिकाणी राबवणं फार गरजेचं आहे. हे लोकेशन कुठलं आहे आणि या लोकेशनचं आपण काय आयडेंटिटी सांगा? आमच्या जुन्नर तालुक्यातील वडज गावे, कदाचित तुम्ही पाहत असाल की साईडला धरण दिसतंय. मीना नदी तीरावर वसलेलं हे धरण आहे, आणि या धरणाच्याच बाजूला साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर हा ऑक्सिजन पार्क या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये कमीत कमी 21 प्रजातीची झाडं या ठिकाणी लावलेली आपल्याला पाहायला मिळतील. आणि हा जो भाग आहे याच्यामध्ये आम्ही पाण्याच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवा. वाहून जाणारी जी माती आहे ती माती याच्यामध्ये साचली पाहिजे ना, वाहून जाणारं पाणी याच्यामध्ये साचलं पाहिजे, आणि ते पाणी याच्यामध्ये साचतंय, जमिनीमध्ये मुरतंय, आणि येथील स्थानिकांना त्याचा फायदा होतो. म्हणून हे करणं फार गरजेचं आहे. तर आपण निश्चितच आपल्या परिसरामध्ये सर असे प्रोजेक्ट होणं फार गरजेचं आहे. आपल्याला वाटते जर जगायचं असेल, माणूस नावाचा जर प्राणी टिकून ठेवायचा संस्कृती तलावर, तर असे प्रत्येक गावामध्ये असे ऑक्सिजन पार्क होणं फार गरजेचं आहे. ह्या ऑक्सिजन पार्कमध्ये कोणत्या प्रकारची झाडं आपण लावलेत आणि ती संवर्धन केलेत? त्याच्यामध्ये आपण साधारणतः कोणत्याही प्रकारची प्रजातीची झाडं लावतो. मुळात जर आपल्याला जर झाडं लावायची असेल तर 500, 600, हजारो वर्ष टिकणारी झाडं लावणं फार गरजेचं आहे. कारण ही एक इव्हेंट नाही आहे, ही येणाऱ्या पिढ्यांसाठी भविष्यामध्ये अनेक लोक जगावीत म्हणून ही 10, 1000, 2000 वर्षापूर्वी जी झाडं जगतात ती लावणं फार गरजेचं आहे. खास करून याच्यामध्ये पिंपळ असेल, वड असेल, उंबर असेल, मोहगणी असेल, बकुळा असेल, अशा प्रकारची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. आणि झपाट्याने वाढणारा एक बांबू या ठिकाणी लावलेला आहे. म्हणून आपण अशी झाडं जर लावली जी हजारो वर्ष टिकतात तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होईल, असं या माध्यमातून मला सांगावं वाटते. सर या ऑक्सिजन पार्कमध्ये हा एकूण एरिया किती आहे आणि इथं किती झाडं लावलीत आणि किती वर्षापूर्वी? 2.5 ते 3 एकरचा हा एरिया आहे. हा इरिगेशनचा एरिया आहे, आणि त्याच्यावर शिवमल्हार फाउंडेशननी या ठिकाणी परवानगी घेतली नाही, त्याच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट उभा केला आहे. आम्ही कामगार आहे सर, पण ॲक्च्युली हा प्रोजेक्ट आहे हा शिवमल्हार फाउंडेशनच्या माध्यमातून झालेला आहे. आणि आमची धडपड आहे की सकाळी कुठंतरी वॉकिंगला जाण्यापेक्षा सकाळ आणि संध्याकाळी इथे येऊन जर काम केलं, जर घाम गाळला तर 2 फायदे. आपलं आरोग्य चांगलं होईल आणि लोकांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेता येईल. सर भक्ती आणि शक्तीचा असा सुंदर परिसर असलेला हा आपला जुन्नर परिसर आहे. इथं जुन्नर म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की शिवनेरी किल्ला, तसेच अनेक गड किल्ले आणि धबधबे, तसेच अष्टविनायकांचे अनेक दर्शन होत आहेत. अनेक पर्यटकांना इथलं अट्रॅक्शन तर आहेच,
नक्की इथं आल्यानंतर पर्यटकांनी काय पाहावं, आपल्या अँगलमधून काय सांगाल? सर आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये सर पाहिलं तर 7 किल्ले आहेत आणि हे सगळे सह्याद्रीच्या या बालाघाट रांगेमध्ये वसलेले आहेत. जवळपास 350 लेण्या आहेत सर. वा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1000 लेण्या आहेत, पैकी 350 लेण्या आमच्या ह्या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत. अष्टविनायकाची 2 मंदिरं आहेत सर हो. या ठिकाणी आणि हेमाड शैलीतली 3 मंदिरं आमच्याकडे पाहायला मिळत आहेत. म्हणजे असंख्य असं आमच्याकडे 5 धरणं आहेत. या ठिकाणी अनेक घाटवाटा आहेत आणि विशेष करून आमच्याकडं जो पुरातन मार्ग आहे नाणेघाट, हो. जी खैरात व्हाया नालासोपारा व्हाया नाणेघाट मार्गेवरून पैठणला जायची, राईट. म्हणजे व्यापाराची उपराजधानी म्हणून आमच्या जुन्नरचा ओळख आहे सर त्या या ठिकाणी आहे. म्हणजे अशा अनेक वास्तू आहेत या ठिकाणी की बघण्यासारख्या वास्तू आहे सर. तर जर पर्यटक जर आले तर या ठिकाणी रमून जातो आणि याचा आनंद घेतो. जसे आज तुम्ही सोलापूरवरून या ठिकाणी आलात सर हे वातावरण बघण्यासाठी. अनेक धबधबे आहेत, म्हणजे एक प्रकारचं महाराजांचं जन्मस्थान, जन्म का झाला असावा, महाराजांनी ही निवड का केली असावी, त्याचं एक उदाहरण मला सांगायचे. भारताचे सगळ्यात पहिल्यांदा जे इंग्रज अधिकारी होऊन गेले गिब्सन अलेक्झांडर, ओके. फार मोठा त्यांचा अभ्यास सर या वैद्य म्हणून फार मोठा अभ्यास होता त्यांचा वृक्षांवर खास करून. आणि त्यांचं एक विधान होतं, जर तुम्हाला श्वसनासारखे आजार असतील आणि विदाऊट डॉक्टर जर नीट करायचे असतील तर तुम्ही जुन्नरमध्ये 1 महिना येऊन राहा. वा. कोणत्याही डॉक्टरची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. तुम्हाला कदाचित तुम्ही आज या ठिकाणी उभे आहेत, तुम्हाला त्याचा कदाचित अंदाज येत असेल की या ठिकाणची जी हवा आहे ही फार शुद्ध हवा आहे. याचं कारण आहे आम्हाला लाभलेला सुंदर असा सह्याद्री हा स्वर्गच आहे सर. बरोबर आहे सर. सर, हा सह्याद्री तर नक्कीच स्वर्ग आहेच आहे, पण बरेच जण आपण पर्यटक म्हणून बाहेरच्या देशात जातो किंवा जम्मू काश्मीरमध्ये जातो. हेच एक नंदनवन आहे सर. याबद्दल तुम्ही काय सांगाल की इथं सगळ्यात मोठे 5 महत्त्वाचे कोणते पॉईंट सांगाल? सर मी ऐतिहासिक असतील आर्मीमध्ये असताना ज्यावेळेस मी भारतभर भ्रमंती झाली माझ्या आर्मीच्या माध्यमातून, मी अरुणाचलमध्ये राहिलो, मी जम्मू काश्मीरमध्ये राहिलो, आसाममध्ये राहिलो, अनेक ठिकाणी राहिलो. परंतु ह्या सगळ्यांचं फील जर कुठं येत असेल तर सर जुन्नरमध्ये येते. वा. जर आमचा पश्चिम पट्टा जर पाहिला, नाणेघाट परिसर पाहिला, आमचा हातवीचा जर परिसर पाहिला किंवा आमचा आंबोली जर पाहिलं किंवा आपण सगळ्यांचा म्हणजे भारतातील असं एकमेव आवडतं ठिकाणी जर तुम्ही हरिश्चंद्रगडाची वाट पाहिली किंवा हरिश्चंद्रगड जर पाहिला तर सर मला वाटतं इतर देशामध्ये जे नाही ते आमच्या या जुन्नरच्या परिसरामध्ये पाहायला मिळते. आणि मीच आव्हान करेन की हे जी ठिकाणं आहेत याला निश्चितच भेट द्या. वारा आणि वादळ आपण पाहतोय की हल्ली मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागले आणि अनेक प्रकारची झाडं उन्मळून पडत आहेत. हिच्यावर एक आम्ही प्रयोग केला आहे ऑक्सिजन पार्क वडज या ठिकाणी, की एकामेकाला झाडं कनेक्ट करण्याचा आमचा मानस आहे भविष्यामध्ये. जसं ही फांदी, या फांदीला अटॅच केलेली आम्ही, ही फांद्यांनीतून ही पुढं वाढलेली. जसं हे झाड वाढत जाईल, दुसऱ्या झाडापाशी पोचेल वडाच्या, तर ह्या झाडाची फांदी त्या झाडाला कनेक्ट केली जाईल. जेवढी झाडं आहेत वडाची ही संपूर्ण झाडं एकमेकाला कनेक्ट केली जाईल. भविष्यात किती मोठं वादळ येऊ द्या, एकच खोड तयार होईल सगळ्यांचं आणि याच्यामध्ये हे कॉलॅप होणार नाही. अशी पद्धत आम्ही या ठिकाणी वडज ऑक्सिजन पार्कमध्ये तयार करतो आहे. याला CCT म्हणतात. पावसाचं पाणी याच्यामध्ये साचलं जातं आणि हे पाणी जमिनीमध्ये मुरतं. साधारणतः एक 2.5 बाय फुटाचा आणि साधारणतः एक 8 मीटर लांबीचा हा चर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जागा जशी अवेलेबल असेल त्या ठिकाणी हे खोदलं जातं आणि याची माती म्हणजे पाणी वाहून जाणाऱ्याच्या अपोजिट बाजूला टाकली जाते, जेणेकरून पाणी याच्यामध्ये साचतं आणि पाऊस पडून गेला का हेच पाणी जमिनीमध्ये मुरतं. पावसाचं पाणी असं अनेक प्रकारे आपल्याला समुद्राला जाताना मिळताना पाहायला मिळतं नद्या नाल्यांमध्ये. परंतु हे जर अडवलं तर भविष्यामध्ये आपली तहान जे येणाऱ्या वर्षामध्ये असते ती याच्यामध्येच भागवली जाते. जमिनीतली भूगर्भातली पाण्याची पातळी वाढली जाते. इथील असणारी जी झाडं आहेत या ठिकाणी असणारी जी जैवविविधता आहे त्याचा त्याला फायदा होतो आणि शेतकऱ्यांना आणि प्लस जैवविविधतेला याचा फायदा झाल्यामुळे आपला परिसर हिरवा होण्यासाठी मदत होते आणि लोकांची ताणसुद्धा भागली जाते. पत्नी आणि मी खोदलेली ही तळी आहेत, एकूण 7 तळी या ठिकाणी आम्ही खोदलेली आहेत. येणारं पाणी या ठिकाणी साचून राहतं आणि सकाळचं पाणी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस वेळ भेटेल बादलीने उपसून इथल्या झाडांना घातलं जातं आहे. साधारणतः एक 8 फूट व्यास आहे याचा आणि याच्यामध्ये ते पाणी साचते आणि आम्हाला मुबलक प्रमाणामध्ये या झाडांना पाणी घालता येते. अशी 7 तळी स्वतःहून परिश्रमातून खोदलेली. सेम आत्ता जो मी जे चर पाहता हे चरसुद्धा असेच खोदलेले आहेत. प्रत्येकाने जर परिश्रम केला तर अंगातला घाम निघेल आणि आरोग्य चांगलं होईल, त्या पाठीमागची संकल्पना आहे. आपल्या शरीरावरील जेवढे रोम बुजत जातील तेवढे आपल्या शरीराला व्याधी तयार होतात. हे रोम जर बुजून द्यायचे नसेल तर अंगातून घाम वाहणं फार गरजेचं आहे आणि तो जर घाम व्हायचा असेल तर असे चर खोदले किंवा अशी तळी जर खोदली, सकाळी आपण जातो रस्त्यावर फिरतो परंतु घाम निघत नाही, परंतु ह्याच ठिकाणी जर 10 मिनिट जरी खोदलं तर तुम्ही जेवढं 10 किलोमीटर जेवढे चालणार नाही एवढा घाम याच्यातून निघतो आणि आपलं निरोगी आयुष्य चांगलं होतं. धन्यवाद. रमेश खरमोळे सर हे अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. ॲक्च्युली आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर
त्यांना पर्यावरणाचा छंद लागला आहे, ट्रेकिंग करतायत, खूप सारं जे काही इथलं नॉलेज आहे, मग ते वास्तूचं असू दे किंवा पर्यावरणाचं असू दे, ते जगापुढं मांडण्याचं काम रमेश खरमळे सर करतायत. त्यामुळे त्यांना शेकडो पुरस्कार मिळालेत. आपण पाहिलं असेल की त्यांचं काम हे खरंच कौतुकास्पद आहे. आज यस न्यूज मराठीच्या माध्यमातून छोटेखानी मुलाखतीमध्ये त्यांचं काम आम्ही इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सरांच्या कामाला यस न्यूज मराठीचा मनापासून सर तुमचं वेलकम आहे आणि यस न्यूजचा धन्यवाद सर, तुमच्या माध्यमातून की आमचा जुन्नर जगाला दाखवत आहे. धन्यवाद सर. Thank you, धन्यवाद sir. Thank you. थँक्यू. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.